नमस्कार सर्वांना। तुम्ही इयत्ता तिसरीचं मासिक आणि साप्ताहिक नियोजन मागितल्यामुळे इयत्ता तिसरीचं नवीन अभ्यासक्रमानुसार मासिक आणि साप्ताहिक नियोजन माहे जून 2026-27 ते तयार केलेलं आहे मी। तर इथे विषय लिहिलेले आहेत। 15 दिवस आपली या आठवड्यातील जून महिन्यामध्ये 2 आठवडे सुट्टी होती आणि आठवडा तिसरा आणि चौथा याचं मासिक नियोजन इथे तयार केलेलं आहे। वर्गपूर्व तयारी, प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत आणि तिसरी पासून सेतू अभ्यास आहे। मराठी विषयाला सेतूचे आपल्याला जे पुस्तक मिळालेले आहे मार्गदर्शक, त्यामध्ये 15 धडे आहेत। गणितचे 4 आहेत, इंग्रजीचे 13 धडे आहेत, परिसर अभ्यासचे 21 घटक आहेत, परिसर अभ्यास 1 चे, परिसर अभ्यास 2 चे 11 घटक आहेत। म्हणजे 3 आठवड्यामध्ये सेतूचं पोर्शन आपल्याला पूर्ण करायचं आहे। त्यामुळे इथं मी बघा मराठीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 4 घटक घेतलेले आहेत आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मी 11 पर्यंत म्हणजे पुढचे 7 घटक घेतलेले आहेत। तर या पद्धतीचं आठवडा 3 आणि आठवडा 4चं नियोजन केलेलं आहे मराठीचं। त्यानंतर गणितचं, तर यामध्ये सेतू अभ्यासमध्ये गणितला 4 घटक आहेत, त्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये 1 घटक घेतलेला आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सेतू अभ्यास गुणाकार आणि भागाकार 2 घटक घेतलेले आहेत। तर इंग्रजीमध्ये फंडामेंटल स्टडी ब्रिज कोर्स, इंग्रजीमध्ये 13 घटक आहेत, त्यापैकी 4 घटक आपण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आणि पुढचे 4 घटक जूनच्या चौथ्या आठवड्यामध्ये घेतलेले आहेत। हे पॉज करून तुम्ही थांबवून लिहू शकता। त्यानंतर परिसर अभ्यासला 21 घटक दिलेले आहेत, त्यापैकी 7 घटक पहिल्या जूनमध्ये तिसऱ्या आठवड्यात आणि पुढचे 16 पर्यंतचे घटक आठवड्या 4 मध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर सेतू अभ्यास, परिसर अभ्यास 2 11 घटक आहेत, त्यापैकी 4 घटक हे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि पुढचे 4 घटक हे जूनच्या चौथ्या आठवड्यामध्ये घेतलेले आहेत। आणि पुढं आपल्याला कलाकारण हो किंवा खेळू शिकू करू हे जे आहे त्याच्यासाठी हे उपक्रम घेता येतील। तर या पद्धतीने हे माझं साप्ताहिक, तर या पद्धतीने मी साप्ताहिक नियोजन तयार केलेलं आहे। तुम्ही पॉज घेऊन हे लिहू शकता आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।